आज रात्रीच्या जेवणामध्ये आहे ना पनीरची भुर्जी बनवायची होती म्हणूनच इथं मी पनीर खिसून घेत होती. आता पनीर सर्व खिसून झालेलं होतं आणि इथे आहे ना कांदे, टोमॅटो, लसूण घेतलेला होता बारीक कापून आणि ना काही सुके मसाले आणि कोथिंबीर. एक छोटी वाटी दही घेतलेलं होतं. आता कढईमध्ये तेल टाकून आहे ना जिरं, मोहरी टाकली आणि त्यानंतर आहे ना कांदे टाकले. कांदे थोडे सॉफ्ट झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि मीठ टाकलं. लगेच त्याचीसुद्धा अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली होती. मी झाकण ठेवून 2 मिनिटं ती वाफ दिली होती मी टोमॅटोला आणि मग ते सॉफ्ट झाले. लगेच त्याच्यामध्ये आहे ना दही घेतलेलं होतं ना, दहीमध्ये सुके मसाले टाकले, त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि मग ती सुद्धा टाकली फोडणीमध्ये. त्याला 2-3 मिनिटं परत झाकण ठेवून वाफ दिली, तेल सुटेपर्यंत मसाला होऊ दिला आणि त्यानंतर पनीर जे खिसून घेतलेलं होतं ते टाकलं. ते छान असं फिरवून दिलं, घोटभर गरम पाणी टाकलं आणि परत त्याला वाफ दिली 2 ते 3 मिनिटं आणि छान अशी पनीरची भुर्जी रेडी झाली होती आणि खूप टेस्टी झाली होती. आता ही आहे ना पाव बरोबर पण छान लागती म्हणजे ब्रेड आणि ना पोळी बरोबर पण छान लागती. यांनी खाल्ली पोळीबरोबर, आम्ही आयुषने आणि मी परीने ब्रेडबरोबर खाल्ली आणि खूप कमी वेळेमध्ये खूप छान अशी पनीरची भुर्जी रेडी झाली होती. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.